अतिशय छान आणि मस्त बिर्याणी झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही पण माझ्यासारखं नक्की करून पहा. तुमच्या लहान मुलांना ही बिर्याणी खूप आवडेल. अगदी छान आणि घरगुती पद्धतीने झालेली आहे. इथल्या बाहेरचा मसाला काही ऍड केलेला नाहीये मी. हाय फ्रेंड्स, मी अंजली रेसिपी तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे चिकनची बिर्याणी. तर चला मग पाहूया. इथे मी चिकन घेतलेलं आहे. चिकन मी हे शिजवून घेतलेलं आहे. चिकन चांगलं स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे आणि कुकर मध्ये एक पळी तेल, हळद आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट टाकून मी शिजवून घेतलेलं आहे. तर इथे मी बिर्याणी बनवण्यासाठी काही साहित्य घेतलेले आहे. इथे 2 कांदे घेते आहे मी बारीक कट करून उभे. इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत कट करून. इथे 4 मिरची घेतले आहे अर्धे अर्धे करून. अद्रक लसूणची पेस्ट, कोथिंबीर आणि इथं अर्ध लिंबू घेतलेले आहे. तर इथे गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे. कुकर आपला गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते. 1, 2, 2.5 पळी असं तेल टाकलेलं आहे मी. तेल तापवून द्यायचं आहे आपल्याला. तेल तापलेलं आहे आपलं. ह्याच्यामध्ये मी कच्चा मसाला ऍड करते. ह्याच्यामध्ये तमालपत्र, मिरची, लवंग असं सगळं घेतलेलं आहे. ते ऍड करते. हे चांगलं तडकून द्यायचं आहे आपल्याला. आता याच्यामध्ये आपण मिरची टाकूया. नंतर कांदा, हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतायचा आहे. चांगला कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा आपल्याला सर्व होत आलेला आहे. याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया आणि पण चांगली याच्यामध्ये परतून घेऊया. आता हे परतून झालेलं याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया. चांगलं ह्याच्यामध्ये परतून घेऊया. थोडासा गरम मसाला, सुहाना बिर्याणी मसाला मी पूर्ण टाकते. त्याला चांगलं हलवून घेऊया. आणि याच्यामध्ये मी अर्ध लिंबू घेतलेला आहे. ते अर्ध लिंबू पिळायचं आहे. तुमच्याकडे लिंबू नसेल तर दही टाकलं तरी चालतं. मी इथं लिंबू ऍड करते. कसं खमंग वास आलाय मसाल्याचा, पूर्ण छान दिसतंय. वास अप्रतिम झालेला आहे. ह्याच्यामध्ये एकदम छान सुटलेला आहे वास. आता मी तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ चांगला धुवून घेतलेला आहे. ते ऍड करते. मी तांदूळ असे 2.5 फुलपात्र घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. आता हे पूर्ण असं एक अर्धा सेकंद मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून झालेला आहे आपला हे आता.
छान दिसते, अप्रतिम दिसते. आता मी इथे मिठाचं पाणी ठेवलं होतं ते ऍड करूया. किती लागते किती नाही त्याप्रमाणे आपण पाणी ऍड करायचं आहे. पूर्ण पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं आहे मी. थोडस नॉर्मल पाणी मी अजून टाकते कारण थोडस कमी पडलेलं आहे. त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर टाकूया. आणि नॉर्मल मीठ टाकूया कारण मिठाच्या पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं होतं. आता ह्याला परत एकदा आपण मिक्स करून घेऊया. आणि याला मंद आचेवर अशा 2-3 शिट्ट्या देऊया. तर आपली बिर्याणी झालेली आहे. मी गॅस बंद करून खाली घेतलेला आहे कुकर. आता आपण हे काढूया. हे पहा मस्त अशी छान अशी बिर्याणी आपली झालेली आहे. वास अतिशय दरवळत आहे, एकदम अप्रतिम दरवळत आहे. हे पहा वास कमाल सुटलेला आहे, एक नंबर सुटलेला आहे वास. आपण याला प्लेट मध्ये काढून घेऊया. अतिशय छान आणि मस्त बिर्याणी झालेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही पण माझ्यासारखं नक्की करून पहा. तुमच्या लहान मुलांना हे बिर्याणी खूप आवडेल. अगदी छान आणि घरगुती पद्धतीने झालेली आहे. इथल्या बाहेरचा मसाला काही ऍड केलेला नाहीये मी. हे पहा मस्त छान सुगंध सुटलेला आहे ह्याचा. माझी रेसिपी आवडल्यास कमेंट मध्ये नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.